फणसापासून अनेक पदार्थ बनवले जातात. त्यातील एक स्पेशल पदार्थ म्हणजे फणसाची भाजी, जी कोकणामध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. पहिली म्हणजे कच्च्या फणसाची भाजी, तसेच फणसाच्या गऱ्यांची भाजी, जी कोकणामध्ये एकदम फेमस आहे. तर आज आपण हीच कोकणातली अगदी फेमस अशी असलेली प्रत्येक घराघरात बनवली जाणारी फणसाच्या गऱ्यांची भाजी बघणार आहोत, ते सुद्धा दोन वेगळ्या पद्धतीने. हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज. तर ह्यासाठी आपल्याला जो फणस लागणार आहे हा खूप कच्चाही गरे नसावेत आणि त्याचबरोबर हे खूप जास्त पिकलेली नसायला हवेत, कारण जर ते जास्त पिकलेले असतील तर ह्या भाजीमध्ये ते अगदी शिजले जातात आणि ते अगदी त्याचा गोळा होऊन जातो. तर ह्या गऱ्यांचं तुम्ही बघाल, ह्यातल्या ज्या बिया आहेत ह्या आपण काढून घ्यायच्यात आणि त्यानंतर ह्या गऱ्याचे 2 तुकडे आपण करून घेणार आहोत. कोकणामध्ये अगदी खूप मुबलक प्रमाणामध्ये अगदी सहज फणस उपलब्ध असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या फणसाच्या ह्या भाज्या केल्या जातात. तर आता ह्या फणसाच्या ज्या हाटल्या आहेत, म्हणजेच फणसाच्या ज्या बिया आहेत, या आपल्याला थोड्याशा ठेचून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्याच्यावरती जो एक पातळ असा पापुद्रा असतो तो आपण शिजवून झाल्यानंतर आपल्याला अगदी सहज असा काढता येतो. तर तुम्ही खलबत्त्याने किंवा अगदी दगडाने अगदी हलकंच असं आपण या ठेचून घेतल्यात आणि त्यानंतर आपण त्या आता शिजवून घेणार आहोत. आपल्या ह्या ज्या फणसाच्या बिया आहेत ह्या आपण भाजीमध्ये जर कच्च्याच वापरल्या तर त्या शिजायला थोडासा वेळ लागतो, कारण फणस जो आहे हा इथे पिकलेला असल्यामुळे त्याला अगदी थोडासाच वेळ लागतो, अगदी सहज असा तो शिजला जातो. तर म्हणून ह्या आपण वेगळ्या शिजवून घेणार आहोत. तर कुकरमध्ये मी त्या पाणी घालून शिजवून घेणार आहे. तर त्यासाठी कुकरच्या 2 शिट्या आपण करून घ्यायच्यात, म्हणजे हे जे गरे आहेत ते छान अगदी शिजले जातात. तर 2 शिट्या झाल्यानंतर तुम्ही बघाल आपले फणसाच्या ज्या बिया आहेत त्या अगदी छान शिजलेल्या आहेत. तर त्याच्यातलं पाणी जे आहे ते मी काढून टाकलं आणि अगदी सहज तुम्ही बघाल आता ह्याच्यावरची जी टरफलं आहेत, जे पातळ असा पापुद्रा आहे, तर तो अगदी सहज असा निघतो. तर आता हे इथे पापुद्रे तुम्ही बघाल मी वेगळे करून घेतलेत आणि आपल्या फणसाच्या बिया ज्या आहेत त्या सुद्धा अगदी छान मऊ अशा शिजलेल्या आहेत. त्यामुळे भाजीमध्ये घातल्यानंतर त्या आता शिजवण्याची जास्त आपल्याला गरज लागणार नाहीये. तर आज मी फणसाची ही भाजी जी आहे ती 2 वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे, कारण दोन्ही पद्धती अगदी छान चविष्ट अशी भाजी तयार होते. त्यामुळे मला सुद्धा प्रश्न पडला की आपण ही कोणत्या पद्धतीने दाखवावी, म्हणून म्हटलं चला तर मग दोन्ही पद्धतीने करून दाखवूया. तर पहिल्या पद्धतीसाठी मी हिरवी मिरची वापरणार आहे. तर फोडणीसाठी मी तेल घातलंय. यामध्ये फोडणीमध्ये आपण राई घालणार आहोत, त्यानंतर हिंग घालणार आहोत. छान फोडणी जी आहे ती खमंग अशी व्हायला पाहिजे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये हिरव्या मिरच्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. तर ह्याच पद्धतीने घालायच्या आहेत, कारण जर आपण त्याचे तुकडे केले तर त्या भाजीमध्ये अगदी सहज वेगळे असे काढता येतात आणि त्याची तेवढी छान टेस्ट जी आहे ती भाजीला येत नाही. त्यानंतर आपण ह्यामध्ये वाफवून घेतलेल्या फणसाचे जे बिया आहेत त्या घालून आपण छान परतवून घेणार आहोत. कोकणामध्ये ही भाजी अगदी उपवासाच्या दिवशी केली जाते, पण त्यावेळेला ह्यामध्ये राईची फोडणी न देता फक्त जिरं आणि मिरचीची फोडणी दिली जाते. त्याचबरोबर त्यामध्ये हळदीचा सुद्धा वापर केला जात नाही. तर आता इथे आपण थोडीशी हळद घातलेली आहे आणि सगळं हे छान फोडणीमध्ये परतवून घेतलं. ह्यामध्ये आपण फणसाचे गरे घातलेत. एक अगदी 2 ते 3 मिनिटं आपण हे परतवून घ्यायचेत. ह्याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण हा फणस जो आहे तो ऑलरेडी पिकलेला आहे, अर्धा पिकत आलेला असा आहे. तर आता ह्यामध्ये आपण चवीसाठी मीठ घालून घेतलंय. अगदी थोडीशी हलकीशी अशी साखर घालायची आहे, कारण फणस जो आहे हा चवीला गोडूस असा असतो. तर आपण साखर त्याप्रमाणे ॲडजस्ट करायची आहे आणि भरपूर सारा ह्यामध्ये खोबऱ्याचा कीस घालायचा आहे. गावाला फणस हा खूप असल्यामुळे त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, त्यामुळे एकाच पद्धतीने ही भाजी खाऊन कंटाळा येऊ नये म्हणून 2-3 वेगवेगळ्या पद्धतीनेही बनवली जाते. तर आज जी आपण बनवली आहे ही खास उपवासासाठी आमच्याकडे बनवली जाते. तर आता त्याच्यामध्ये भरपूर असं खोबरं घातलंय, छान तिखट असा हिरव्या मिरचीचा ठसका यामध्ये येतो आणि फणसाचा गोडवाही आहेच. तर अप्रतिम अशी आपली ही भाजी तयार झाली आहे. झटपट तयार होते आणि खायला अगदी उत्कृष्ट अशी लागते.
तर आता आपली भाजी ही आपण बाजूला ठेवूया आणि भाजीचा दुसरा प्रकार आपण आता बघणार आहोत. तर त्यासाठी पुन्हा आम्ही कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालून घेतलं आहे. तर आता ह्या दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण हिरव्या मिरच्या न वापरता आपण इथे लाल मिरच्या वापरणार आहोत. तर सुरुवातीला ह्या लाल मिरच्या आपण तळून घ्यायच्या तेलामध्ये. छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघाल हळूहळू मिरची जी आहे ती फुटायला लागली आहे आणि ह्याचे तुकडे जे मी करून घेतले आहेत त्यावेळेला ह्यातल्या ज्या बिया आहेत, जेवढ्या बिया निघतील तेवढ्या मी काढून घेतल्यात. आणि आता ह्या तळलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण बाजूला काढून ठेवूया. फणस हा जरी असला तरी दोन्ही भाज्यांना येणारी चव जी आहे ती वेगळी येते, कारण आपण दोन्हीमध्ये काही जे 2-3 इंग्रेडियंट्स आहेत ते आपण वेगळे वापरलेत. खास करून हिरवी मिरची आणि लाल मिरची असा जो वेगवेगळे आपण 2 प्रकार वापरलेत, त्यामुळे एक वेगळी टेस्ट आपल्या ह्या दोन्ही भाज्यांना येते. तर आता जे कढईमध्ये तेल आहे त्यामध्येच आपण छान खमंग फोडणी करायची आहे. त्यासाठी मी इथे राई, त्याचबरोबर जिरं आणि हिंग घातलेलं आहे. आणि ह्या भाजीमध्ये आपण अजून एक पदार्थ घालणार आहोत, तो म्हणजे आपण सफेद तीळ ह्यामध्ये घालणार आहोत. ह्यामुळे सुद्धा खूप एक वेगळी टेस्ट आपल्या ह्या फणसाच्या भाजीला येते. आपले तीळ छान खमंग तुम्ही बघाल छान तडतडले की लगेचच उकडून घेतलेल्या फणसाच्या हाट्या, म्हणजेच आपण त्याला आठल्या असं म्हणतो, तर त्या घातल्यात. 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायच्या आणि लगेचच पुन्हा आपण ह्यामध्ये फणसाचे गरे घालणार आहोत. निरोगी राहण्यासाठी फणस खाणे हे चांगले असते, कारण फणसामध्ये व्हिटॅमिन ए जे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं, त्याचबरोबर व्हिटॅमिन B6 हे मेंदूच्या आरोग्यासाठी आणि व्हिटॅमिन C हे रोगप्रतिकारक शक्ती, पेशींना चालना देण्यासाठी उपयुक्त असतं. तसेच यामध्ये कॅल्शियम, लोह, थायमिन, पोटॅशियम अशी बरीच महत्त्वाची पोषक द्रव्ये सुद्धा असतात. तर आता आपण ज्या मिरच्या तळून घेतल्या होत्या ह्या छान कुरकुरीत झाल्यात. ह्या आपण मिक्सरमधून जाडसर अशा वाटून घ्यायच्या आहेत. तर आता ह्यामध्ये आपण भाजीमध्ये चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर थोडीशी साखर घालणार आहोत. फणसाच्या गोडव्याप्रमाणे तुम्ही साखर जी आहे ती कमी जास्त ह्यामध्ये घालायची आहे. तर दुसऱ्या बाजूला मग इथे मिरच्या सुद्धा तुम्ही बघाल खडबडीत अशा थोड्याशा ह्या वाटून घेतल्यात. हे आता आपल्याला आपल्या भाजीमध्ये घालायच्या आहेत. या भाजून घेतल्यामुळे एक छान खमंग असा स्वाद जो आहे तो आपल्या भाजीला येतो. आणि जसं आपण हे भाजीत घालून आपली भाजीला 2 ते 3 मिनिटं छान परतवल्यानंतर अगदी हलकासा असा लाल रंग सुद्धा आपल्या भाजीला येतो. आणि ह्यामध्ये आपण तुम्ही बघाल आपण हळद वापरलेली नाहीये, त्यामुळे छान लाल अशी आपली ही भाजी तयार होते. तर ही सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण आता ह्यामध्ये आपण खोबरं सुद्धा वापरलेलं नाहीये. यामध्ये जो तीळ वापरलेला आहे त्याचा खमंग असा स्वाद ह्या भाजीला येतो. कोकणामध्ये बनवली जाणारी कच्च्या फणसाची भाजीची रेसिपी सुद्धा मी दाखवलेली आहे, तर ती सुद्धा जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की जाऊन पहा. खूप छान प्रतिसाद मला त्या भाजीला सुद्धा मिळाला होता. तर आता इथे आपल्या दोन्ही पद्धतीने भाज्या तयार झाल्यात. चला तर मग लगेचच सर्व करूया. आजच्या आपल्या ह्या फणसाच्या गऱ्यांच्या भाजीच्या दोन्ही पद्धती अगदी वेगळ्या आहेत आणि त्याच पद्धतीने ह्याची टेस्ट जी आहे ती सुद्धा अगदी वेगवेगळी अशी येते. तर तुम्हाला ह्यातली कोणती भाजी जास्त आवडली हे मला कमेंट्स करून सांगा. त्याचबरोबर ह्या बनवून बघा आणि तुम्ही जर काही वेगळ्या पद्धतीने फणसाच्या गऱ्याची भाजी बनवत असाल तर ते सुद्धा माझ्याबरोबर शेअर करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. आपण पुन्हा भेटणारच आहोत अशाच एका छान पारंपरिक रेसिपी सोबत.